तर नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर गुरुवार बघा, मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा। तर मी बघा अशी पूजा मांडली। हा तिसरा गुरुवार आहे। तर बघा माझी पूजा कशी मांडली मी काय। तर हे बघा मी अशी पूजा मांडली। असे फळं इथे मी रांगोळी वगैरे काढले। तर सांगा मला नक्की कमेंट करून माझी पूजा कशी काय मला वाटली, नक्की कमेंट करा। आता हा तिसरा गुरुवार आहे आणि पुढच्या गुरुवारी एकादशी येते, म्हणून पुढच्या गुरुवारी आपल्याला नुसतं हळदी कुंकू करायचं। तर मी पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य केलता देवीला, कारण की बोलतात की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपल्या 4 गुरुवारी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो आणि दाखवायला चांगलं वाटतं। गोड काहीतरी पदार्थ आपला किंवा खीर पुरी वगैरे पण चालते, असं काही नाही की पुरणपोळी करत, पण ठीक आहे। मी म्हटलं महालक्ष्मी आपले, तर पुरणपोळीचा मी नैवेद्य बनवलेला। तर आता म्हटलं चला तुम्हाला सांगावे आणि माझी पूजा कशी मांडली हे पण म्हटलं दाखवावे। तर आज माझा येईन ब्लॉग शुक्रवारी संध्याकाळपर्यंत, कारण एडिटिंग वगैरे करायला मला एवढं जमत नाही आणि उशीर पण खूप वेळ लागतो मला। तर चला घ्या सांभाळून। मोबाईल पण माझा थोडासा हे बिघडलेला आहे। तर म्हटलं तर चला, त्या दिवशी मी माझ्या भावांवरती मी व्हिडिओ बनवला होता। तर काही जणांना आवडलं, काहींना नाही आवडलं, की काहींचं म्हणणं नव्हता बनवायला पाहिजे। कारण मला वाटलं की चला प्रत्येक वेळेस मलाच चुकीचं समजतात। काही माणसांसमोर नातेवाईकांसमोर बोलतात की एकमेकांशी बोललं पाहिजे। मग पाठीमागं तुम्ही मला मग का नाही फोन केला? सगळ्यांना तुम्ही बोलून घेतलं, फोन केला। अरे मी येणार की नाही येणार हे मी ठरवणार होते। त्यांचं काम त्यांनी करायला हवं होतं, पण त्यांनी काय केलं नाही ते। तर जाऊ द्या, नका का करीना, त्यांची मर्जी त्यांच्यापाशी। मी जरी किती बोलले तरी ते काय मला समजून घेणार नाहीत आणि कधी माझी बाजू पण घेऊ शकत नाही, कारण तेवढ्यासाठी मन खूप मोठं लागतं माणसाकडे, कारण हल्ली मन खूप छोटे आहेत। असं जर आपण एकमेकांचं मन जर आपण सगळ्यांनी जाणवलं किंवा सांभाळलं तर खूप चांगलं असते गोष्ट, पण काहींना नाही समजत ह्या अशा गोष्टी। जाऊ दे, मी तरी किती असे व्हिडिओ बनवणार आणि त्यांची काही गोष्टी सांगणार, त्याच्यात काहीच उपयोग नाही। तर म्हटलं आता चला तुम्हाला पण सांगा की याच्यात काय मला इंटरेस्ट नाही अशा गोष्टीमध्ये। जाऊ द्या, त्या दिवशी मी बनवला हा ब्लॉग। जाऊ द्या म्हटलं, भावांनी आपल्याला फोन नाही केला, कारण की त्यांचं कर्तव्य त्यांना नाही करायचं। मी का फुकटचं टेन्शन घेऊ? मला माझ्या नातेवाईकांचे वगैरे पण फोन आले, बोलले कशाला तू टेन्शन घेते, जाऊ दे, नाही ते फोन करत तर कशाला एवढं त्यांच्या मागे लागते। त्यांना जर तुला बोलवायचंच होतं तर त्यांनी एक फोन केला असता, पण नाही करत तर जाऊ द्यायचं, कशाला एवढं त्यांच्या मागे लागायचं। म्हणून मी म्हटलं जाऊ द्या, आता काय त्याच्यावर आपण व्हिडिओ पण नाही बनवायचं, काय बोलायचं पण नाही। त्यांना जी कसं वागायचं ते वागू द्या, त्याच्यात आपलं काय। कारण माझं मी कर्तव्य मी पूर्ण केले आणि करत होती, त्याच्यात काय मी कुठेच कमी पडलेले नाही, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही। माझे कर्तव्य मी पूर्ण सगळं करत होते। तर तुमच्या बाबतीत असं, कोणाच्या बाबतीत असं घडलं का
किंवा होत्या असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. का माझ्याच बाबतीत असं सगळे असे वागतात मला माहीत नाही आहे. कारण सगळे असून एकटं राहण्यासारखं म्हणजे मला वाटतं. आणि मी जेवढे नातेवाईक आहेत तेवढ्यांना मी फोन वगैरे करते आणि करत होते. मी बंद केले की सगळेच बंद झाले, बोलायचेच बंद झाले आणि गैरसमज निर्माण करून घेतले की बोलत नाही. कारण आता मी फोन बंद केले करायचे तर बोलत नाही. ह्याच्यामध्ये काय माझं चुकतं आहे? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कारण की जास्त माणूस बोलतं ना, आपण सगळ्यांचं मन राखण्याचा प्रयत्न करत होते मी. पण आता म्हटलं आपणच किती दिवस सगळ्यांना फोन करत बसायचं, बोलायचं आणि त्यांनी कधी त्यांना टाईम असतो नसतो. त्यांनी तेवढं आपल्याला पण किंमत दिली पाहिजे. तुमच्या बाबतीत असं, कोणाच्या बाबतीत असं घडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते पण मला कमेंट करून सांगा. तुमचं नाव आणि कुठे राहतात, तुमच्या ते गावाचं नाव वगैरे. आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करा, सपोर्ट करा मला. तुम्ही जर सपोर्ट केलं, मी आज 3-4 वर्ष झाले मी लॉग इन पण करते आणि मला व्हिडिओ बनायचं किंवा माझे काय मनातल्या काही गोष्टी असतात किंवा मला काही ॲक्टिंग वगैरे करायला आवडते वगैरे, तर मी असे छोटे मिनी ब्लॉग वगैरे बनवते. तर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि काय नवीन बनवायचे, कसे काय तर ते पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की मी शिकते अजून, म्हणजे यूट्यूब मध्ये काय एवढं मला माहिती नाही आहे. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला, धन्यवाद.